आहे मी 2 तर बघून घ्या तुम्ही बाजरीच्या भाकरी कशा करायच्या. चालू. ही बाजरीची भाकरी आहे का नाही, काय काय लोकांना वाटतं की तुटती म्हणून, पण तसं काय नाही. चांगली केली ना तर अजिबात तुटत नाही, तुकडे बिकडे पडत नाहीत. आणि काय काय लोक काय करतात माहिती का, पाणी गरम करून भाकरी थापतात. मी नाही तसं करत. बघा थंड पाण्यामध्येच पीठ मळणार, त्याच्यातच भाकरी करणार, तुटणार भेटणार नाही अजिबात. काय गरज नसते गरम पाण्याची, थंड पाण्यामध्येच व्यवस्थित होऊन जाते. बायकांना भाकरी बाजरीची म्हणली की असं वाटतं बाबा तुटती का काय, चांगली येते का नाही. तसं काय नाही, व्यवस्थित येऊन जाते. तर काय बघा आता, बघा मी कशी थापते भाकरी आणि तुटणार नाही अजिबात. गरम पाण्यामध्ये केलेली नाहीये, थंड पाण्यामध्ये आपण थापलेली आहे भाकरी. पाणी पण थंड आहे आणि तुटणार नाही. आमच्या तिकडं गावाला ज्वारीची भाकरी खात नाहीत, बाजरीचीच भाकरी खातात. मला माहितीच नव्हतं. बाजरीची भाकरी चविष्टला पण छान लागते. थंडीच्या दिवसात खायला तर सगळ्यात चांगली बाजरीची भाकरी. गरम असते ना, त्यामुळे थंडीच्या दिवसात खाल्लेली चांगली. नुसता भाकरीचे वडे होते. आता बघा अशी भाकरी पचलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण बॅक साईडला पण पचवून घ्यायची भाकरी. म्हणजे हातानं का उलट? हातानं पलटली तरी चालते, काय चटका वगैरे बसत नाहीये. पलटू सर ह्याला सांग. बघा पचलेली आहे, पलटी करून घ्यायची. आता बघा कशी टम्म फुगते भाकरी, एकदम व्यवस्थित. झाली का नाही मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी. आय लव्ह इट. थोडंसं